आता वावरात आपण दोघं जण जाऊन राहिलो बापा, निंदून राहिलो, मग आपल्याच्याने एवढं होईन का निंदन? ते तण किती झालं बापा, बाया गिया सांगा ना. आपल्या दोघांच्या निंद तर काही होत नाही, बाया तर अजिबातही भेटत नाही. त्यापेक्षा कसं खपकनी फवारून टाक्याला पुरते ते वावर आता. हा, विचारच करायला नाही पुरत. काही करा बापा, पण लवकर करा. एक तर तण पिकाले खाऊन टाकीन बापा, मग काय गोटे खासान आपण. पुन्हा मी एक दोन जण विचारलं, कोणतीला म्हणे निंदू फिंदू नको म्हणे, फवारून टाक म्हणे वावर. हा, कोणतीला म्हणेन मले. मग कोणाचे वाट पाहून राहिले बापा? शिवल्याला सांगा, नाही तर देवल्याला सांगा, देतील ना फवारून ते पोरं. झटकन झटकन बरं बापा, फवारून टाका ना. मग काही तुम्ही उशीर नका करू त्या फवारायले, नाहीतर निंदणं काही होत नाही आपल्याच्यानं. टाका फवारून ते. बापा शिवल्याला देवल्याला सांगायला गेलो पैसे जात त्या फवारायले. हो, मोठे काळजी आहेत ते पोरं. अरे ते आपण मेलच असतो ना, पाणी टाकायला नाही येत, पण तू म्हणाल ते जाय फवारायला सांगायले. मला तर बापा जरासं काही भरोसा नाही मा पोराईवर. निरा उठावून शिया राखता तुम्ही. जाऊन तर पा त्याच्या घरलो बापा. तुम्ही का उठावून शिया राखून राहिले? तुम्ही जाऊन तर पा. तुम्हाला काय वाटते की माया पोरं कामच नाही करत? म्हटलं की माया पोरं पळत येतात ना, पण तुम्ही जात नाही ना. तुम्ही अडेला आण आणि तेडेला या. मला असं वाटते की आपण की नाही आपलं काम आपणच करा. आपल्या पोराईला काही सांगू नाही, नाहीतर त्यानं आपल्याला काढून द्यायलाय. तुम्ही अशा याच्यावर अडेल असता बापा. तू पोरं एवढे हरपयाचे पळते जात हो मा. तू आवाज द्यायला गे ढुंगणारला आता मारल्यानं तू या तरी त्याच गुणगान गायचं. मला झाडचं त्याच्या दारी. मी नाही जात बापा. काल अपमान करून घेऊ फालतू हातानं बोल. तुम्ही की नाही फक्त मा पोरायची बदनामी करत राहता. माय पोरं तर लय चांगले आहेत बापा, पण तुम्हाला खपत नाहीत ना ते. तुम्हाला चांगले दिसत नाहीत. फक्त माय शिवल्या आणि माय देवल्या एवढे पोरं चांगले आहेत की गावातही असे कोणते पोरं नाहीत. बापा आपल्या दोघांना बंगोईच टांगेला बस. ते झोका द्यायलेच असतात आपल्याला. काहीच काम करायचं काम नाही, काहीच नाही बाबा. आयचं वय तर ताट भेटून राहायला खायला. अव कंबळल्या ताता मारल्यानं काढून दिलं त्यानं घराच्या बाहेर, तरी त्याचेच गुणगान गाऊन राहिले. मा शिवल्या आणि मा देवल्यासारखा गावात पोरगा नाही कोणी. बापा बापा किती चांगले आहेत बघ तुझे पोरं. हागल्या ठिकाणी नाव नाही घ्या वाटत त्याच. हागल्या ठिकाणी एवढे बदमाश बंडल पोर आहेत आपले. काय सांगतो तू? मला तोंडात नाव नाही घ्याटात त्याचं, पण आता तू घडी घडी द्यायचं नाव काढतं. तुम्ही कसं आहे तेडेल आहे ना, तुम्ही तेडेलाच राहायसान ना. कोणाचं ऐकसान थोडी. तुम्ही तुमचीच भांडी घोडी खासा. माया पोरासारखे पोरं नाहीत गावात, पण तुम्हाला त्याची किंमत नाही ना. किंमत नाही तुम्हाला त्याची. तुम्हाला बापा एकही पोरगा चालत नाही. माया दोन पैकी एकही पोरगा चालत नाही ना. दोन्हीचे दोन्ही खराब आहेत का माया पोरं? मग बरोबर. आता तू एवढी तुझ्या पोराची गाय घेऊन राहिली ना, तर मी जातो बापा आणि म्हणतो त्या शिवल्याली म्हणतो आणि देवल्याली म्हणतो की मार फवारून दे बा तेवढं. आता तुझ्या शब्दा खातीर जातो मी जटलो. जाऊन तपा तेले म्हणून तपा. नाही आला तर मग म्हण जा तुम्ही. तातच ना ते मला माहितात ना. माय पोरात ना ते. बरोबर जाऊन पाहतो ना मी. जातो तर सही. त्याईनं असे तसे काही नोकरी केले की त्याईले काही म्हणत नाही मी, पण या डोंगरीची सटक काढतो मी. त्याची माय जास्त झील वळतीन द्यायची. मा बुड्डीचीच पाहतो मग मी. नाही म्हणून ते फक्त द्यायले. बुडात आपल्या म्हटलं जरा सगळं ऐकत नाही. शिवल्यान देवल्या मला माहित आहे ना, ऐकतात म्हणून काम. पण या बुड्याला नाही चालत ना त्याच्या हातचं काम काही. तेडेला आहे ना बुडा जास्त. साऱ्या गोष्टी पोरायच्या मायलेच माहित असतात ना. मायची मायाच वेगळी असते ना. बापाला काय समजते नाही बाई. गेलो डोंगर आता पोरायच्या घरी. काय म्हणते काय नाही. आता चालतात लोक काम करून घेतो. मोतीराम कुकडे चालला बा. माझ्याकडे पाहुणी राहा कोण कोणा चालला नाही काय. काय दिसून नाही राहिलो बा मी त्याला आवाज दे तुम्ही आता. मोतीराम गड्या. अरे काय राग आला रे बा. अरे काय बोलत बी नाही बापा. जोडून जातात. पाहुणी राहिला बा इकडे तर. आलो आलो. अरे बा काय म्हणतो बा रघु. काय बा जोडून जातो पण बोलत नाही बा. कुकडे चालला तू? कुकडे चालला? कुकड्या दौरा काय सांगू गड्या तुले रघु. महाराज गवत डम झालं गड्या. बंद वार भरलं. दोघं नवरा बायको निंदू थंडेगार झालो आम्ही. पण निंदल्या काय जाऊन नाही राहिलो. त्या कोंदिल्याला भेटलो. कोंदिल्या म्हणे फवारावार म्हणे औषध आण आणि फवारून टाक म्हणे. आता आपल्याला काही फवारता येत नाही भाऊ. 20 लिटरचा पंप आपले दोन्ही खांदे दुखतात. आपल्याला जमत नाही ते पद्धतशीर. माणूस सांग ना बाबा फवारायले आणि झटकन फवारून घे. नाही तर मग काय पिकाच्या वर गवत गेल्यावर मग काय करशील? पिकीन काय त्या वावरात मग काय खाशील वर्षभर गोटे. पीक नाही झालं तर नाही ते फवारायची लाईन लावायला चाललो ना. म्हटलं आता देवलाले नाही तर शिवलाले सांगतो मा पोराले आणि फवारून घेतो तेवढं. देतात ते तेवढं फवारून माय. आता ह्या अशासारख्याच गोष्टी आहेत की नाही. अरे तुले का मारायला कमी नाही करत रे तुझे पोरं. आणि तू त्याला सांग चालला बा तू सांगायला फवारायला. अरे ते येणार आहेत का गड्या? आणि तुझे वावर फवारून देणार आहेत का ते हरामखोर?
लुच्चे आहेत तुझे पोरं दोन्ही बी. काय सांगून राहिला तू? असे मग तुम्ही तेल टाके कामं करता. देतात ना माय पोरं, देतात बाबा. आपण गेलोच नाही तर त्या अंगात काय देव घुमिलात की ते आपलं फवारून देतील. जा लागेल तेल सांगा लागेल 2 गोष्टी देतात ते करतात माय पोरं. एवढे काही हे नाही आहेत. ते पोरं घंटा देतात घंटा बाबाजीचा ठुल्लू. अरे लेका तुले लेका शेरभर जेवारी देत नाही तरी तुझे पोरं. आणि ते फवारून देणार आहेत का तुझे वावर? पीक झालं की लागलंच तर पोते भरायला येतील ते, पण फवारायला नाही येतील तुझ्या वावरात. घे तू हिसके मोतीराम, काही जाऊ नको. सोन्यासारखं तोंड हिंमत करून वापस येऊ नको. तुझे पोरं काहीच कामाचे नाहीत, बी नकली आहेत ना. तुगड्या लयच लावून राहायला लागल्या. जेवढे पोरे नाहीत ना माय बेरू नाहीत ना माय पोरे. आता करतात ते झाले शांत. बाबाजीने सांगितलं ना, बाबाजीने सांगितलं की बापाला त्रास देऊ नका. ते आता ऐकतात माया. तू काय सांगून राहिला मले? त्या देखतच सांगितलं बाबाजीचं. तो आलता ना आपल्या गावात बाबा, तोही लुच्चे आहे. त्याला काही झणपै समजत नाही. आणि तुझे पोरे त्याच्यापेक्षा लुच्चे आहे. काही तटीसा जाऊ नको. सोन्यासारखं तोंड हिंमत करू नको. ते तुले काही हुंगतही नाहीत ते. काय झाला तटीसा? कसं आहे गड्या डॅनी, तुले बाबाचा अजून लीला समजली नाही. मा पोराई समजली लीला. ते मला बाबा बाबाच करत त्या दिवशी पाया लागला माझ्या शिवला. तू काय सांगतं? एवढे परिवर्तन झालं मा पोरे. अरे आता शब्द टाकले की ऐकतात माझ्या पोरे. आणि तू काय सांगून राहिला रे मले? नेसतले का तेल टाकायचं काम करतले का बैकून देतं मले? काय भाऊ जाय बाबा. जाय बापा, तुझे पोरं जाणे तू जाणे बापा. जाय होय बापा, फवारून घे तुझ्या पोरं जोड. चुकलं रे भाऊ मी म्हटलं तर. काय झालं तर कसं माझं येजो नको टॅ टॅ करत मग. हो मामीच पाहिजे तुझ्या जो येणार नाही मी. तू काय सांगून राहिला रे? आता धमक्या देतं का मला? की तुझ्या घरी येऊन लढ तुम्ही लहान लेकरार का? काही आपलं नुसतं लेगा रुबाप टाकणं लेगा. कधी लेको हो मा पोरायच्या स्नान काळ्या मोडता लेको. अरे बाबानं आशीर्वाद दिला ना, बाबानं त्याचे कान उचलले की मायबापाला त्रास देऊ नका, मायबापाला चांगलं ठेवा. आताही फवाऱ्या सांगितलं की लगेच मा पोरगा पंप घेईन फवारून देईन. टेन्शन न घेऊ तू. अरे भाऊ जाय म्हटलं बा, मी जर चुकी झाली बा माफी मागूया तुले. माफी मागू काय? जाय बाप्पा जाय होते पोरं जाय तू. बाबानं आशीर्वाद दिला बाप्पा, तुझे सारं भलं होते. जाय होय. चाललोच मग. काय तुझ्या जो काय थांबायला आलो मी चाललोच. काय गुरु बा, मा बायकोची बाजूने पडू द्या लागत ना. मा बायकोसाठी एवढं बोललो मी त्या रघुले. आता बोलायचं काही मतलब येत नाही. आता मा बायकोने मला फुसला यायला ना, आता जायच लागेल मला महापोरायचं. नाही तर मा मन नाही महापोरायचं जायचं. मला माहिती नालायकात म्हणून. मला आता कसं जगाला दाखवा नाही लागत ना बा. जगाला दाखवा नाही लागत तर कामच नाही करत. त्याचे पोरे 1 नंबर नालायकात. हा दडसा जाईन हिंबटलं तोंड करून वापस येईन. याला सांगून काय हा ऐकत नाही. तठी गेल्यावर थंडी झाल्यावर मग बरोबर येते आपल्याला. बाबू देवलाल, देवलाल रे. हो देवलाल. अरे काय बाबा काय म्हणता? अरे बाबू देवलाल, ते आपलं वावर देणं तेवढं फवारून तणनाशक आणेल आहे म्या. देणं तेवढं मारून. ते थेरड्याचं काय वारशिप नाही काय? काही जाय व्हायचं नाही वावर जरशिप आले म्हणा. सपशेल त्या बुड्याले अजिबात येत नाही म्हणा. मी नाही हो बाबा, माझ्यानं जमत नाही बा. मी नाही येत फवाऱ्या फिरायला. चालणार बाबू, 2-1 घंट्याचं काम आहे गड्यास. 4-5 पंप देणं तेवढं फवारून देणं गड्या. देणं 4-5 पंप आहेत का? मी एकटाच पोरगा आला मी तुम्हाला. शिवल्याला सांगा, शिवल्या देईन फवारून. मी नाही देत. मला सांगू दे. अरे गड्या कसं रे बा तू हे? आता 4-5 पंप आहेत बा. त्यासाठी मला त्या शिवल्या घरी जायला लावता काय आता? देणं तेवढं फवारून. 1 गुंठा की अर्धा गुंठा तुम्ही शिल्लक दिला. मला म्हणून राहिले फवारून द्यायचं. सारेल जमीन सारखी दिला तुम्ही ना. त्याला सांगा तुम्ही माझं माया कान नका करतो सदै. मी मा बायकोले म्हणून याच्या मायले दादा खेप की साहेब मी याच्यावर जात नाही बरं या पोरी. मला माहिती नाला का ते ऐकत नाहीत म्हणून. हिमटलं तोंड करून वापस यायला लागेल. पण याची माय ऐकेला ना. माझी बायको ऐकत नाही भू. वयच करते नाही काय घोड्या आणि घे आता. आला येते हा फवारेल. बाबा द्यान तेवढा आवाज फवारून द्या ना. आपलं फवार आहे. जगण्या मनात चबरू नको ना. उसा घोपर असल्या का अजून तुझे दुधा एवढ नाही तुला काय माहिती काय समजते रे तुले? चबरू नको मनात. ना तू हितभर आहे, पण त्याला समजून राहिलं की आबाचं फवारा लागते. पण एवढं मोठं माया कट्ट धाडधकड ते नाही म्हणून राहिलं मला. सांगा आता काय अवस्था आहे. अशी ओल्यात दिली देवा मला तू ना. काहीच कामाची नाही आहे. आता मरे जदलो काम करू काय मी? आता पोटाला लागते तर कराच लागी. ते पर्याय नाही ना मला आता. गळा पाय त्या पोरगाई म्हणून राहिला गळा दिलं तेवढं फवारून. अरे मी काले फवारू तुमचं वावर? मला काय देऊन राहिले का तुम्ही काही? की 1 गुंठा की अर्धा गुंठा 1 गुंठा शिल्लक देणार आहे मला तुम्ही? दोघांले सारखंच भेटी. मग ते त्याला फवारायला तुम्ही शिवलाले मला नका फवारायला. मारोगचं खाऊ नका तुम्ही. आता चालले जा आटो. आमच्या
घरी फालतू आले बा. तुम्ही तुमच्या मोठ्या पोराला सांगा ना बापा शिवलालले. तुमचा मोठा पोरगा ऐकते बापा तुमच्या म्हटलं. आई ओ बाबा ध्यान देवळ आवाज ध्यान वार फारून आता काय इकडे तिकडे पाठवून राहिले म्हातारे मान झाले. ध्यान पाठवून ध्यान फारून ठेवलं. बस रे तुला काय समजते रे? भादर भादर करून राहिला का जास्त? गळ्या तेवढं दिलं का करून का बे तेवढं लेका मोठ्या आशेनं आलं तेवढ्या तुझ्या जवळ की मा पोरगा दिन बा तेवढं फवारू. त्या बाबाने सांगायला ना बा तर आता हातपाय धरच बा माय तू. कोणता बाबा फाबा घाला चुल्या तो होता बंडल. तो काही फेकलं द्यानं. त्याचं ऐकून काय तुमच्या मागं लागू मी हातपाय दाबू तुमचे. तर शिवल्या पान तुम्ही बा म्हणला सांगू ते. मी काय एकटाच पोरगा का तुम्हाला? दोन पोरं असल्यावर माझं आहे तर जाऊ उठलं की सुटलं की माझं आहे. जा भाऊ हो बोल नको रे भाऊ. जातो रे भाऊ जातो. ले तर काही शोक नव्हता गड्या तुझ्या दारी याचा. पण तू त्या मायले रे कळवळ हातात पोरायचा. जा म्हणे तटलो मा देवला लिन मा शिवला लिन म्हणे वावर फवारायले. त्या मायले लय प्रेम उतरून राहिला तुमच्या. पहिलेच माहित होतं तुम्ही येत नाही म्हणून. दलिंदरात माझ्या दोन्ही पोरे माया कोण्याच कामात पडतील नाही. अरे मी मेलो तर पाणी टाकायला येणार तुम्ही. एवढे हरामखोरा. तुम्हाला नुसतं इस्टेटा पाहिजे पैसा पाहिजे. आणि बाय काही म्हटलं ऐकायला पाहिजे तुम्हाला. मायबाप म्हणजे असं कचरं व्हायला तुमच्या बहीस. अरे मी दलिंदर आता काल येता माधारी. मी आलो का तुमच्यासाठी? हा लवकर निघा. रे भाऊ बोल नको जास्त चाललोच. आता याचं झालं. या देवल्याचं आलो आपण. आता देवल्यानं आपल्याला काढून दिलं. आता शिवल्याचं जा तुम्ही. आता शिवल्या काय म्हणते तर पाहतो. आणि मग या डोंगरीची सटक काढ तुम्ही. तिचे पोरं कसे आहेत कसं पोरावर प्रेम येते दिली उतू. पाहतोच मी आता. तुला कोण सांगत असते मला चबर करायचं ध्यान आवाज फर. तुला मोठा उतू येते का तू? तुला हट नाही व्हायला बाबू तू. माझा नको चबरत जाऊ ना. अरे मग काय झालं? चबरत नको जात जाऊ बाबू असा. नाही तर हबाळ्यात मारीन बरं ते. कोणी मोठे बोलत असलं तर लाईन बोलायला नाही पाहिजे मधात. तू आता चालूच होता चरक कर ना. आता बोल फक्त तू कोणाच्या मधात सांगतो मग तुला. आता नाही बोलणार ना. आता नाही बोलणार. चाल होय घरात. होय घरात. हो का रे मोतीरामले तुला आयडिया दिली का रे? ते फवाऱ्याची तुला आयडिया दिली का? गळ्या आता त्याच्या वावरात बम गवत झालं गळ्या. चांगलं चिवटं उठेला. आता कदलोक निघीन तो त्याची बायकोन तो. आता होते का द्यायला त्याला म्हटलं बा कसं औषधानं फवारून टाक. अरे गड्या तू त्या मोतीरामले फवारीची आयडिया दिली भाऊ. त्याचे आणखी फवारल्या जात नाही पंप घेतल्या जात नाही. आता तो गेला त्याच्या 2 पोरायचो. शिवला 2 देवला 2. चला बा मावर फवारून द्या सांगायला द्यायले. हे फालतू बुडं काम करत राहायचे. काल झाला होतं त्याच्यात ते तर माहिती आहे कोणा ढंगाच्या बुड्याचे पोरत काय बा हे बुडं राजा माहित असून बी रिकामे कामं करतच राहायचे. पण या मोतीरामले गरज आहे काही शिवल्याच्या देवल्या रांज लागायची. याचं काही ऐकून राहिले का? याच्या ढुंगणार लाता मारतात ना ते. मागे तो सोडला होता याली लेका निक नाला का बे. हा बी लेका याली समजत नाही बिनोकली आले का मोतीराम बी. काल जा लागते बा. अरे गड्या मी लय सांगितलं रे बा त्याला डोकसं फोडून. त्यानं ऐकलं नाही बा. तू म्हणे चुकल्या लावून राहिला म्हणे. तुले काय समजते म्हणे माया पोरं म्हटलं ऐकतातच म्हणे. बाबानं आशीर्वाद दिला म्हणे. आता तर कसं काही कोणती गोष्ट म्हटली तर ऐकतात म्हणे माया पोरं. माय पाय धरले म्हणे त्या पोराईन माया. आता कोणता बाबा कोणचं काय रे हे पोरे ऐकणारात का रे? दोन्ही नालायकात त्याचे. पण आता कसं आहे अपमान करायसाठी जायला तरी घेणार त्यानं काहीच फायदा होणार नाही. काहीच नाही. फालतूची खाजून घेणार तरी जाऊन. आता बुडबा मला असं वाटतं बा या बुडीची बायको मोत्याला बुड्या बायकोनं हा घोर करेल अशी. त्या बुडीचं लय प्रेम आहे त्या दोन्ही पोराईवर. काढू देतात पोरं पण तरी प्रेम करते बुडी पोराईवरच. त्या बुडीनंच म्हटलं असेल बुड्याले की पोराई जा तुम्ही त्याच्याकडून वार फवारून घ्या. मोतीराम बुड्याला कसं बुडीला नाही म्हणता येत नाही. आता बुडीचा मानमर्यादा त्यासाठी जास्त लागलं बुड्याला. आता बुडा तर दारीने उभं करत न जाईल. बुडा तर आरेले कार्य करणारा बुडाला झुकणारा माणूस आहे. हो बा पण दुसरी गोष्ट असली तर ऐकते माणूस. पण हे माहित आहे ना पहिलेच नालायकात आपली अवल्यातच बोगस आहे. त्याच्या दारी काल जा लागते. अपमान करून घेणार ना हातानं. पण या मोतीरामने समजत नाही भाऊ. काय माहित काय होते आता तर. शिवल्या मारूच ना का त्या मोतीरामली. ते खरं आहे भाऊ. आता बायकोच्या पुढे जाता येत नाही माणसाले. बायको म्हणून तसं वागा लागते. नाहीतर मग कसं कार्यक्रम होते सारा. काय म्हणजे काही खरं नसते नाही हे. बायको म्हणून भोगय नाता नाचतान काय. बायकोच्या म्हटलं कोणत्याही गोष्टी ऐकत असतात काय. अरे जे पोरं आपले अपमान करतात त्याच्याजवळ काय जा लागते आपल्याला. मायचं प्रेम आंधळ असते भाऊ. मायले काही दिसत नसते. पोऱ्या किती बदमाश असतात म्हणते तरी म्हणते माव लाल चांगलाच आहे. मा पोरगा चांगलाच आहे. हाच बुडबा आता ते पोरगा गुंडा घेतला तरी माय म्हणते माय चांगलाच आहे. ते खरंच आहे ना. पण ते त्या माणसाच्या हाती आहे ना. त्यानं नाही ऐकायला पाहिजे. मोतीराम नव्हतं ऐकायला पाहिजे ना. मोतीरामनं जायला नव्हतं पाहिजे.
बा ठीक बोलून काही फायदा नाही. चाल बा त्या मोतीरामला समजून सांगू दोन गोष्टी की गड्या त्या पोरे नान नको लागू ते दोन्ही तुझे नाला आहे का. हा चाल बापा. हा कसं अनहोनी काय व्हायला काही टाइम नाही लागत. दोन्ही एक तर खुळात. राजा बुडबा तुम्ही जा बा आणि सांगा त्या मोतीराम बुड्याला समजून. तुमच्या म्हटलं ऐकते आम्हाला तर असाच कोलते बुडा. तुम्हाला माहिती आहे कसं हे कळायचं बुडं. हा एक शब्द बोलला की 10 शब्द बोलणार बुडा आहे. तुमच्या म्हटलं तरी ऐकते ते मोतीराम बुडा. चाल बापा चाल रघु सांगू बापा यायला समजून. हो चाल बापा चाल. बा काय दुनिया झाली रे बा. हे काय काळ बदलला बा. हा पोरवले का माय बापाले वैखायला तयार नाही. काय परिस्थिती बिघडून राहील दिवसेंदिवस. हा काय तर बा आम्ही लय पुढारलो लय शिकलो हे झालो ते झालो नोकऱ्या लागल्या आणि काय माय बापाले बाबत नाही बोले खरं. माय बाप जवळ झाले लेकरायला सांगा आता काय परिस्थिती आहे. किती बेकार आहे ही अवस्था. पाहुणे बा तुम्हाला वावरातले कोणकोणते कामं येतात हो पाहुणे बा. सांगू का लाईने पाटील मला काहीच येत नाही झेंडपै वावरातलं. हा काय कुकडे लागते हे मला माहित नाही. वांगे कुकडे असतात भेंड कुकडे असतात टमाटे कुकडे लागतात गाजर कुठे असतात हे मला अजिबात काहीच माहित नाही वावरातलं. काय सांगा तुम्हाला. काय आदलो काय खाल्लं हागलंच काय फक्त. हा अरे बाबा खेड्यात राहणार आहे बा तुम्ही. ते तुम्हाला एवढंही माहित नाही वांगे कुठे आहेत टमाटे कुठे आहेत. एवढंच राजा शंभळ्या पोराला माहित आहे राजा खेड्यातल्या. हा त्याला गाण नाही धुतात त्याले. सांगा पाटील मा बाप तिकडे नोकरीवर होता ना पुण्याले. मग आपल्या काही गावात याचा चान्सच नव्हता. आपल्याला काय माहित असणार आहे. आणि मी एम ए बी एड झालो ना आता खेड्यातली पोरगी बायको केली म्या म्हणून गावात येऊन बसलो मी. मला काय माहित आहे झेंडफळ वावरातलं आणि तुम्ही मला म्हणून राहिले. गांडोळ पोराले शंभळ्या पोराला माहित असते तुम्हाला माहित नाही का सांगा आता. अरे बाबा माझा जन्मच तिकडे व्हायला पुण्यात तर मला काय माहित असणार इकडे. मग तुमचा जन्म पुण्यातला आहे तर पुण्यातच राहण तिकडे इकडे काले गावात आले मर्याले. ह्यांना जण एवढा उन्हात अनात मरून राहिले आणि ती सासऱ्या जीवावर. हा तरी आपले 5-25 भेटले तेवढेच कामाचे आपले. बायकोला घेऊन जा ना पुण्यात. ती बायको तडीचा काम करते तुम्हाला काम भेटते. काय राजा माणसं आहे तुम्ही. काय राजा बरं गमून राहिलं भाऊ तुम्हाला गावात. अरे लाईने पाटील पुण्यात दम नाही राहिला ना आता. 8-10 हजार रुपये महिना म्हणतात कंपनीवाले. तेवढ्यात तर घर नाही चालत राजा. काय करू पुण्यात जाऊन. का तुमचा जन्म जर पुण्याचा आहे तर मग तुमच्या बापान घरी गेलं ना पुण्यात. आता घर अन फर मा बापानं खाल्लं हागलं. हा काही घेतलं नाही मा बापाला क्वार्टरची सवय होती ना. पगार बम होता पण क्वार्टर मारे मा बुडा. मग काही झालं नाही बा घरी नाही झालं दारी नाही झालं आपलं. काही नाही पुण्यात आपलं भाड्याची खोली होती. धन्य आहे बापा बापले का सारखेच. अरे काय बापा. अरे जरा सक्त काय ना काही कमवा लागत होतं. तुम्ही नाही काही केलं नाही तुमच्या बापाने काही केलं नाही राजा. काय बाबा धन्य. राजा पाटील तो मोठा इतिहास आहे सांगायला पुरत नाही. बेकार नाद आहे तो. तर तो विशेष काढू नका तुम्ही. काही काढत नाही बाबा. मला वाटलं बा मा कामात पळसान फवाऱ्या मवाऱ्याच्या पाणी माणी द्यायच्या. तुम्ही म्हणता मला काही झेंड येत नाही वावरातला. आता काय कसंच काय नाही आज तुम्हाला वावरात. तुमची रोजदारी टाईट झालीच ती. पण आता तुम्हाला वावरात नाही आली म्हणजे लाज आहे ना. तुम्हाला काही येतच नाही तर काय करा. चाल बापा शिवलाले पटकनी सांगतो मी मा पोराले आणि झटकनी वावर शिपून घेतो. चिवटलंय निघलं ना वावरात. आता दोघं नवरा बायकाच्या निंदल्या जात नाही. काय करा. आणि तो देवला तिकडे माजला सायाला तो नाही म्हणते. शिवलालले सांगा आता पहिले. आता शिवलालले सांगा लागेल आणि शिवलालले वावरात न्या लागेल रे बा फवारेल. चाल लवकर पोय पुढे बा. काय बडबड करून राहिले बा एकटेच. काय नाही गड्या काय बडबड करू रे. म्हटलं बोलल्याशिवाय जात नाही बा तुम्ही नाच बापा. बिना बोलायचे चालले पुढे पुढे. काय होतं काय गडबड काय. अरे गड्या वावरातलं गवत झालं ना बा. बम भरलं ना वावर. असं चिवट झालं की बस दोघं नवरा बायकाच्या निंदल्याने जाऊन राहिलं. म्हटलं बा आता पहिले झटकनी कसं तणनाशक मारून टाकू म्हणून मा पोराले शिवलाले सांगायला चाललो बा. तो तिथे फवारून. काय राजा बुडे बा काल जाता त्या शिवलाल जो तुम्ही घेणार त्यानं ते तुमचे पोरं काहीच कामाचे नाहीत हो. तुम्हाला हटहट कर दादा राजा काढून देतात आणि तुम्ही बेसरामासारखे तेल चालले सांगायले. अरे तुमचं फवारून देत नाही ते काही नाही राजा. दुसरा माणूस सांगा लागला असतं का आतला बाबा 200 सांगून 300 रुपये रोज द्या. पण कसं तुमच्या नालायक उले करायले पोरायले सांगू नका शिप्याले. ते कसे नाही देतात ते. आई नको बोलू तू. अरे राजा बुडबा तुमच्या सुनीनं आणि तुमच्या पोरानं मागेच तर काढून दिलं तुम्हाला. अद्दल वळली नाही का तुम्हाला. तरी डबल तुम्ही त्या दारी चाललेस. ते गावात बाबा आलते की नाही तर माया पोरं सुधारले ना आता. आता आता कोणतंही काय ऐकतात ते माय. अरे ते बाबाचं ऐकत नाही टाबाचं ऐकत नाही. तुम्ही जा फक्त. तुमचा पोऱ्या जर येईन तर राजा फवार राहिले तर शर्यत बांधतो मी. येतच नाही. येतो ना मी पाहतो ना कसा नाही येत. जातोच मी आता. हो जा बापा जा लवकर जा. तो म्हणते मा पोरे येत नाही मा पोरे येत नाही. मा पोरे काय एवढे वाईट आहेत का. येतात ना. मा शिवलाले तेच. या बुड्याच्या गांडीवर लाता मारल्या. दोघे नवरा बायकोले घराबाहेर काढून दिलं पोराईनं शिवल्यानं देवल्यानं. तरी हे बुडं चाललंच ते अजून फवारून दे म्हणून म्हणाले. जाऊ द्या पाटील आपल्याला काही घेणं नाही. ते द्यायचं ते पाहिजे. जाऊ द्या
करू द्या काशी द्या बुड्या. हो गळ्या माऊली, जे काय असेल ते खरं सांगून दे ना गळ्या. काल फिरून राहिला तू, तुला सारं माहित आहे ना गळ्या. हा सांग ना, तू दोस्त नाहीस का तू माया? मला मला सांगत नाही का तू? तो बबन्या धवधू मा घरी काल जात असते, हे मला तू सांग आता. बरं गड्या शिवलाल, काय सांगू गड्या, काही नाही तर हा काही नाही ना बारे. आता तुझ्या घरी तो बबन्या काल जाते, मला माहित आहे काय? मला सांगून जात असते का तू? तू काढ ना बा पत्ता रे. का तू धर सकाळपासून माश्या पुढे दाबेला बा, मला विचारून आला धाव. अरे गळ्या, तुले सारं माहित आहे ना गळ्या. बबन्या जो बसत असतो ना गळ्या माऊली रे तू. आता तो कसा मा घरी जाते धावतो, तो मला सांगणार नाही कोणती गोष्ट, पण तुले तर माहित आहे ना. कारण की मा पोऱ्यान मला सांगितली नाही गोष्ट ही. मा पोऱ्यान पता काढला ना, म्हणून तुला विचारून राहिलो मी. अरे गड्या शिवलाल, मला काहीच माहित नाही ना बा. मला काहीच माहित नाही ना बा रे. बबन्या अशा गोष्टी सांगणार आहे का मला? त्या घरी काल जाते, मी काल विचारू त्याला घेणार दे ना. मला काय पडलं बा त्याला विचारायचं. माऊली खोटं नको बोलू गळ्या, तू खोटं नको बोलू. खोटं बोलू मला राग येत असते. खरं काय ते सांग गळ्या. पितं कसं उघडं पाडतो त्याचं. काय गड्या कसं कसं रे बा शिवलाल तू येईल का? सकाळपासून लगा तुला माझ्या फूट दाबेला धाव तेच गोष्ट जेवणाला. काय गड्या बबन्या माघारी कासाठी जात असते? बबन्या माघारी कशासाठी जात असते? तर त्या बायकोला विचार बाबा, त्या घरी राखून राह. आता का मी त्या घरी असतो बाबा, बबन्या कासाठी येते काय येते मला माहित असेल तर. काय गड्या तू काय गोष्ट करते लगा, नुसतं वाऱ्याला लाथा मारतं बा तू. तू कसं माऊली खोटा बोलून राहिला? तू खरं बोलून नाही राहिला ना. खरं नाही बोलून राहिला तू. मला माहित आहे ना, समजलं ना मला ते काय आहे तर. पण मी ह्या गोष्टीचा पत्ता तर काढीनच गड्या. नको सांगून तू, फक्त माहीत पडू दे मला. तू आहेस म्हणून त्याच्या. तुझ्या जर कंबोळलं नाही मोडलं की नाही, मग हाय शिवलाल नाही. मग तुलाच माहित आहे मी किती बेकार आहो. मग बापाला सोडलं नाही, तुला कुठे सोडणार आहोत मी? बा पहिले तू खरं खोटं काय आहे ते कर भाऊ, आणि मग मला म्हणतो. आता काही मा डोकं खाऊ नको, कारण सकाळपासून लगा तुला मला खीर करून टाकलं नाही का, मॅट करून टाकलेलं का? पुदाक लावली का सकाळपासून? बबन्या काय जाते, बबन्या काय जाते. अरे काय का मॅट झालं का मी एका शिवला? तू शिवला आता या डोंगराचा काय बा? आता या बुद्यानं काय लावली बा पुदाक? आता याचं काय बा? आता काय म्हणते रे? काय गळ्या शिवलाल, वावरात कसं जास्त गवत झालं गळ्या. कसं त्या माझ्यानं काही निंदल्या जाऊन नाही राहिलं बा. तर कसं फवारा मारून दे बा, तणनाशक मारून दे तेवढं आपल्या वावरात. कसं मग औषधी आणेला पंप घेऊन मारून दे तेवढा. 4-5 पंप दिला. मी झालं मा टेन्शन मध्ये आहे, आणि हे बुडं आलं महारात तणनाशक फवारून दे, गवत झालं. या माझा आकात जा तिकडे त्या देवल्या घेऊल्याला सांगा, मला नाव सांगू दे. देवल्याचं गेलतो ना, देवल्या म्हणे शिवल्याला सांगा, तू म्हणतो देवल्याला सांगा. काय आहे बा तुमचं रे? पैदा करून माहीत गुन्हा झाला काही? 2-2 लाल काढले ना म्या, हे काही कामात पडत नाही गडे. मूर्ती वय झाली ना माई, आता कदलो काम करू मी? माझ्यानं काम होत नाही ना गडे. जरा सक्त माझ्या जीवाचा विचार करा. इकडे शिवल्याचा बाप दात मनगट खाऊन राहिला, आणि शिवल्या मावर खाऊन राहिला. सांगा काय करा, दोघे आपल्याला सारखेच झाले. आता हे पुढे गरम होऊन राहिलं. मला अजिबात सांगू नका, मी आहे माझ्या दुसऱ्या टेन्शन मध्ये. तुमचं ते फवाराचं काय असेल ते तिकडे मोडा. ते काय फवार नाही की फवार नाही का? आज लोक भेटत नाहीत का? 300 सांगून 400 रोज द्या, फवारून घ्या. काय आमच्या जो या लागते तुम्हाला घडी. आम्ही येतो का तुमच्या तो मागायला काही? काय ते भिकाऱ्यासारखी जिंदगी झाली आहे तुमची. उठली सुटली की येतात दारी. देगडा 500 दे, 1000 दे, फवारून दे, फलान दे, बिस्तान दे. अरे काय राजा मांगोळी आहे हो तुम्ही? अरे गड्या तुला कधी आलो बा शिवल्या 500-1000 मागेल मी. आता तुझ्या जो आलो की नाही, हे बी फक्त त्या मायच्यामुळे आलो मी. ती माय म्हणे जा म्हणे मा पोराला सांगा म्हणे मा पोरगा फवारून दे. आता मी त्याला का मेलो तर येत नाही तुमच्याच. या बुड्यानं बुडीनं मला वैताग आणला नि काय उठले सुटली की माझंच येतात. तिकडे डोकसं ना हो. येत नाही करता आल्याशिवाय भागत नाही. मग इकडे काम कोणतं धाम कोणतं, या बुड्या टिपुरू लागलं नाही बुटीचं. नाही काय सांगते बुड्या, उठून धमकी देते मला, जा इकडे डोकसं ना हो. चाललो रे भाऊ शिवल्या, चाललो रे भाऊ, गरम नको हो. मला माहित आहे ना काय आहे तर. हिमटलं तोंड करून वापस जाणं, आपलं काम होणार नाही म्हणून. पोरे काय मागवण्या लायकीचे नाहीत काही दोन्ही भावाना. यायले नुसतं इस्टेट पाहिजे बापाची. पण बाप नाही चालत यायले. माय नाही चालत यायले. गठ्ठ्या पाहिजे फक्त बापाला खायले. मग डोकसं खायला खाऊन राहिले. निघा ना ठेवून लवकर निघा. चाललो रे भाऊ चाललो. पहिले मला घरी जाऊ दे ना, डोंगरी सटक काढू दे. आता खेट्टानं झोडतो सायाची माई बायको. आता विचार करत नाही मी. दोन्ही पोरं म्हणे माय चांगली आहे, अशी आहे तशी आहे. लय चौपड चापड गेलं तिनं मला, आणि मा अपमान झाला आडीचा. तोंडावर शादवलं मला या पोरीनं. कोण्या कामाची नाही ते नालायक. मला तर यायले पैदा करून पस्ता येऊन राहिला. मला माहिती आहे कोणतं काम नाही करत, पण मायले मोठा पुळका असते वो पोरायचा. सांगतो आता मला घरी येते डंगरे पाहतो तुझ्या बजेट. म्हटले काय बुडं छायाचं, या बुड्याने किरकिरी लावली मागं. हाय छायल बुड देऊन आता.